हॅलो. पडलो साहेब नमस्कार म्हणलं. नमस्कार. म्हणलं आपले सीट चांगले आले पडलो साहेब. पण आता विषय कसं माहिती का, उद्धव साहेबांना वाटतं त्यांच्यामुळे आलं, शरद पवार वाटतं त्यांच्यामुळे आलं. हॅलो. पूर्ण वाटलं तर त्यांच्यामुळे जास्त आले असेल. नाही पण सीट आली ना मनोज जरांगे पाटलामुळे आली. इथं आपलं सुद्धा खातं साहेब. काही आपलं टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला वाटतं पण जरांगे पाटलाचं आता एक नाही याच्यामध्ये काय ना जरांगे पाटला ते मी सुधाकर साहेब ऐक ना. उद्धव ते संजय राऊताचं भोगतो आमचे 285 सीट येईल. अरे तुला येत नाही म्हणा. उद्धव साहेबांचं काही कर्तव्य नाही याच्यामध्ये. हॅलो. त्या तो ना संजय राऊत मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलला तो. हॅलो. असं लोकांची चर्चाच नाही करत. हा ते आंबा दानवे लाट मारली साहेब. ये ना याच्यामुळे पडले बघा. काँग्रेसचा काही विषय नाही बरं का साहेब. आणि नाना पटोलेंनी मोठं व्हा आमची इच्छा आता. ते खरं व्हा साहेब, खरं व्हा. म्हणजे बघा तुम्ही बोलले असलं वाईट बोलले असलं जे पण कधी तुमच्या मराठा समाजाला विरोध नाही. आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा आता पुरणपोळीची दुकान लावा म्हणा. एखादी स्टॉल आहे ना नागपूरला. हॅलो. जी 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 त्यांना म्हणा देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पुरणपोळीचा स्टॉल लावा तो खा पुरणपोळ्या बस म्हणा. आता बस झालं म्हणा. गाण राजकारण चालणार नाही. काय होतं तुम्हाला वाटतं ना. बरोबर. आणि आपण जर पुरणपोळ्या खायला तिथं सगळं जरांगे पाटील पण जरांगे पाटील म्हणून चला बाबा देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजीनामा दिला आणि पुरणपोळी चालू झाली जरा जेवायला. आणि काय झालं जरांगे पाटलाचा अपमानच केला ना लोकांनी. आणि जे पण जरांगे पाटलाचा बघा साहेब तो माणूस निर्मळ बरं का. ती कोणाचे पैसे घेत नाही एकानी. आणि शरद पवार साहेब एवढे मोठे नाही. शरद पवार साहेब आपल्या बारामतीच्या बाहेर पण निघले नाही ते. हॅलो. हॅलो. शरद पवार साहेबांना वाटतं सुप्रियाताई पडती का मग तू ते बाहेर निघली नाही. पण कसं माहिती का मराठा फॅक्टरी इथं चाललं म्हणून पडले ते आले निवडून. शरद बघा मी तुम्हाला सांगतो शरद पवार साहेबांचं योगदान नाही ना उद्धव ठाकरे साहेबांचं योगदान नाही. यांच्यामुळे सीट आली ते साहेब. लोक यांना वाटतं काय माहिती का की लोकांनी शिवसेनेला मतदान केलं. काहीच नाही हो. मतदान झाले जरांगे पाटलामुळे. हॅलो. हो जी जी. नाही कोणाचं योगदान नाही याच्यामध्ये फक्त जरांगे पाटील फॅक्टरी. त्यांना आता काय सांगणार तुम्ही नाही समजू. रमेश पाटलांनी थेट नाना पटोलेंना फोन केला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला जो विजय आहे तो तुमच्यामुळं नसून मोठ्या नेत्यामुळं नसून तो मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं झालाय. त्याचं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. हे जाब विचारण्यासाठी रमेश पाटील यांनी थेट नाना पटोले यांना कॉल केला आणि ते त्यांचं म्हणणं सांगत होते. मग याच बोलण्यातून त्यांनी जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत संजय राऊत उद्धव ठाकरे गटाचे यांच्यावर सुद्धा टीका केली. उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. आणि रमेश पाटील हे आता पुन्हा एकदा नव्याने आक्रमक झालेत काय असं सुद्धा वाटू लागलं. कारण की या अगोदरच्या काळामध्ये रमेश पाटील यांनी दिग्गज नेत्यांना राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांना फोन करून जाब विचारला होता आणि त्यांचे कॉल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाले होते. आता सोशल मीडियावर कॉल व्हायरल करणारे रमेश पाटील यांच्यावर कारवाई देखील झाली होती. पण मात्र त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायची तयारी सुद्धा केलेली होती. पण मात्र लोकसभा निवडणूक न लढवता काही दिवस ते सक्रिय राहिले. पण मात्र कॉल त्यांचे पुढं येत नव्हते. पण आता पुन्हा एकदा त्यांचे कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं पुन्हा एकदा रमेश पाटील यांची आणि त्यांच्या सोबत बोलणारे नाना पटोले यांची कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागली. आता या संपूर्ण प्रकरणावर ज्या पद्धतीनं रमेश पाटील यांनी मुद्दे मांडलेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.